नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज जाणार आहोत केसापूर किंवा मग लोहगड. हे दोनपैकी सर्व आपण पुढे गेल्यावर तर आपल्या या घोड्यावर मॅच कलर घ्यायचा. चला. मित्रांनो, आपण आता अशा ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत. इकडे जातो विसापूरला, पाठीमागं लोहगडला. अशा ठिकाणी आता आपण विसापूरला जा. चला जाऊ. नमस्कार मित्रांनो, आता आपण विसापूरवरून थोडे म्हणजे तिथं पार्किंगला गाडी लावली त्या कमानीपासून थोडं पुढे आलो. त्यानंतर ही अशी आपली विहीर लागते. ही विहीर बघा, बघितली ना, त्यात पाणी बघ, पाणी किती. आणि आता इकडे बघा, हा लोणावळा साईड ही किती खोल आहे. आणि हे इतक्या वरती आहे, तरी पण याला आता सध्या पाणी आहे. विचार करा सर का, आपण एकदा पाणी काढून बघूया कसं पाणी आहे. या बघा आता कसं थंड पाणी येते. एकदम थंड पाणी, एकदम चिल माठासारखं एकदम. याच्यामुळे शिवाजी महाराज मानतात इतक्या वरती पाणी इतकं चिल. चला जाऊया पुढे. मित्रांनो, हे बघा, इथं यांनी पाठी लावली आहे दुर्ग संबळगड विसापूर कडे. आणि इथं पाहायला भेटतं आपल्याला हरिण वगैरे या एरियामध्ये. त्यामुळे त्यांनी ही पाठी लावली आहे आणि विसापूर केला या साईडला दर्शवले हे लावले. तर हे खूप चांगलं आहे, म्हणजे दिशादर्शक फलक आहे. चला. मित्रांनो, आपण आता मारुती मंदिरापाशी येऊन पोहोचलो. तर चला दर्शन घेऊया. चला.
आणि हे बघा ना इथं म्हणजे किती मस्त तोप वगैरे लावल्या का, इकडून एक लावली, कमान पण बघ किती मस्त गेली, एकदम छान आहे. आपल्याला पटलं एकदम छान. चला दर्शन घेऊ. मारुती मंदिराच्या एकदम समोर आहे बघा, इथं मोर दाखवलाय आणि किल्ल्याकडे जायचा मार्ग इकडे दाखवलाय. तर इथं आपल्याला मोर पण बघायला भेटू शकतो. तर चला बघूया. विचार करा, दुपारी आता 11 11:30 वाजले तर तरी पण म्हणजे एवढं थंड वाटते. ते जंगल बघा तुम्ही, एकदम म्हणजे घनदाट जंगल. तुम्हाला पक्ष्यांचा आवाज पण येत असेल, येतोय ना. चला मग. हे बघा, हे आहे कशाचं झाड आहे, उमरत झाडी. हे बघा दोरड्या लागले त्याला म्हणजे. हे बघा हे बघा, हे का लागलेलं आता. म्हणजे जुने उंबराचे वगैरे झाड आहे बघा. हे बघा मित्रांनो, इथून आतमधून आहे ना कोणत्या तरी प्राण्याचा आवाज येत होता. ती लोळत होतं का काय करत होतं काय माहित नाही, पण तिथून आवाज येतो. त्याच्यामुळे मी ह्या लाकडावरून इथं वरती आलो. मी इथून बघतोय काय येते काय नाही. त्याला टाळ्या वाजवल्या ते बंद झालं. चला पटकन चला, काय सांगताय ना. चला लोक मजा घ्या रे, मजा घ्या जीवनात येऊन अशी मजा घ्या. कवर तिकडे बोंबलत काम करीता मजा घ्या अशी अशी अशी. चला मित्रांनो, हा रोड जो येतो तो रेल्वेने येणारा पाटणगावकडून हा रोड येणार आहे. हा इकडे विसापूर किल्ल्याकडे जातो. इथं आपला हा बोर्ड म्हणजे लावलेला आहे. हे बघा पाटण गावाकडे, इकडे काय मारुती मंदिराकडे आपण जिकडून आलो तिकडचा हा बोर्ड, आणि हा बोर्ड किल्ल्याकडे जाणार आणि हा खालतून येणार म्हणजे रेल्वे आलो ना आपण त्या साईडतून येणार. तर चला किल्ल्याकडे. पावसाळ्यात जो पाणी तुम्हाला दाखवतो. म्हणजे काहीच नाही, एकदम म्हणजे हिरवं वगैरे काहीच नाही. हे बघा मित्रांनो, इकडून एक वाटा यायला आणि हे बघा इथं वरून पाणी येत असतं यामध्ये. इथं चौथरा लागतोय. शक्यतो पहिल्या काळात इथं म्हणजे बुरुज असावा, म्हणजे दरवाजा असावा. 100% असणार इथं दरवाजा, कारण की हे बांधकाम केलेलं आहे म्हणजे व्यवस्थित. बघा हे दगड लावले, ते डायरेक्ट खडक नाही. हे बघा इथं पण वरती ते बांधकाम पडलं ॲक्च्युली सगळं, पण आहे थोडं फार व्हायला आहे. त्याच्यामुळे हे बघा इथं पण कोरलेलं आहे. ते खोपणी दाखवायचं इथं कोरलेलं आहे. बघा इथं पण असं केलेलं आहे, म्हणजे इथं काहीतरी काम होतं. ते बघा इथं पण म्हणजे इथं त्यावेळेस काय पाणी वगैरे यायला काय असेल ते असेल, पण इथं दरवाजा होता असं मला वाटते. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. चला पुढे निघूया मित्रांनो.
आपण इथून वरती आलो आणि आल्या आल्या ते बघा आपल्या इथं काय दिसलं. आल्या आल्या बघ काय दिसलं. पाण्याची टाकी आहे. तुम्हाला दाखवतो मी. बघा आहे ना पाणी पण याच्यात बघा. म्हणजे थोडं शेवाळ वगैरे आलंय त्याच्यावरती, पण अजून पण इथं पाणी आहे बघा. आणि समोर आपल्या इथून एंटर व्हायला आत ही तटबंदी दिसते तुम्हाला. इथं थोडी ढासळलेली आहे. चला मित्रांनो, हे बघा ते पाणी टाका पाहिजे नंतर इथे पाणी टाका. हे बघा हे म्हणजे कशासाठी बनवलं असेल तुम्हाला काय वाटतं? हे बघा किती मोठं आहे आणि याच्यामध्ये आपण जाऊ पण शकतो बरं का. नेमकी याचा उपयोग काय असेल, कशासाठी बनला असेल, किती कोरलं बघा ना. काहीतरी उपयोग असणारच ना, त्याशिवाय तर काय बांधणार नाही. ज्याला माहिती आहे कमेंट करून सांगा याचा उपयोग काय होता, काय असेल अंदाज लावा आणि सांगा काय असेल. चला पुढे जाऊया. चला इथे समोर आलं ना परत इथे ऍक्च्युली पाण्यात टाका दिसतंय, पण ते आता त्याच्यामध्ये राळ साचलाय भरून निघलं त्यामुळे डायरेक्ट इथंच समोरचे झाले. त्यात काय पाणी वगैरे काय नाही, काळा आहे. हे काम वगैरे करून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्या पुढच्या लोकांना ते बघायला पाहिजे. बाकी काय नाही. चला पुढे बघू. चला मित्रांनो, हे बघा आपण खालून वरती आल्यानंतर आल्या आपल्याला बघ काय लागलं. वा तिकडे दाखव काय. हनुमंतराया दर्शन घेऊ आता आपण. चला किती म्हणजे बघा ना छान एकदम छान शिल्प कोरलंय. किती म्हणजे मस्त वाटतंय, एकदम भारी वाटतंय. किती भारी शिल्प आहे. वरती मला वाटतं गणेश गणपती आणि हे आपल्या शरद नाही वाटत. हे दाखवा म्हणजे ऍक्च्युली हा कोणता अवतार आहे ते कळत. हे बघा आणि कमेंट करून सांगा पटापट की म्हणजे कोणता अवताराचा आहे. चला पुढे बघा. इथं लगेच अशा रूम येतात म्हणजे रूम त्यावेळेस काहीतरी उपयोग असेल. त्याच्यामध्ये पूर्णपणे अंधार आहे. आपण टॉर्च लावून बघूया. खूप मोठी रूम आहे ही. हे बघा तिकडं फार दिसते. हे का दिसतंय तुम्हाला? ते बघा तिकडे दिसतंय बघा. म्हणजे खूप मोठी रूम आहे ती. याचा शक्यत काय उपयोग असेल बघा. इथं पण गणेश गणपतीचे बघा. इथं कोरले त्या गणेश गणपतीचं. त्यावेळेस नक्कीच काहीतरी उपयोग असेल त्या रूमचा. मावळ्यांना आराम करायसाठी किंवा कशासाठी तरी असेल. आणि इथं पण हे बघा हे किती म्हणजे छान कोरलेलं आहे. रूमात तुम्ही आत येऊन इथं पाहू शकते. मधमाशी आहेत वाटते. पण म्हणजे किती छान आहे बघा. नाही आतमध्ये एकदम चिल थंड वाटतंय आणि कोरलेलं आहे बघा आतमध्ये. खूप मोठी रूम आहे. चला मधमाशी यायच्या आधी आपण चला. हे बघा इथं दिवळी वगैरे म्हणजे काहीतरी ठेवायला असेल ते. आणि तिकडून एक देवळी आहे. इथं पण छोटं आहे. चला पुढे बघूया.
बघा, इकडून आपण आलो, हे सगळं म्हणजे छनी हातोड्याने कोरलेले बघा. छनी तुम्ही विचार करा, छनी किती असते करगोळी. हे तुम्हाला पटत नसेल, हे बघा, बघितलं ना, हे बघा ना, इथं छन्नी तोडलेलं आहे बघा. गाव बघा, म्हणजे किती टाइम लागला असेल हे तोडायला, बनायला. विचार करू शकता. म्हणजे बघा ना तुम्ही, आता एक विचारच करून बघा, कसं एवढं मोठा, म्हणजे हे बघा इकडे समोर पण बघा तुम्ही, किती म्हणजे हे बघा, इतकं मोठं पातळ तोडणं, त्यातून हे व्यवस्थित बनवणं. हे बघा, पायऱ्या पण एकदम व्यवस्थित आहे बघा ना, पायऱ्या आता समजा झिजल्यात त्यावेळेस पण एकदम परफेक्ट असतात ना. बघा ना, एकदम काम. मित्रांनो, आपण वरती आले बघायचं, टोपी गोळा सुद्धा तसाच आहे आतमध्ये बघा. म्हणजे त्याला व्यवस्थित चाक वगैरे लावून ठेवले होते, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आहे. आणि इकडे एक मोठी तोप बघा, वजन किती असेल, आणली कशी असेल. इथं आपल्याला 10 किलो घेऊन येता येणं वरती. हे बघा ना तोप, तुम्ही त्याला विचार करत नाही कशी आणली असेल, काय केलं असेल. बघूया पुढं काय ते आपलं सांगतो. अर्धा पडून गेला, ते बघा तुम्हाला दाखवतो. इथं नंबर लिहिली काहीतरी कळत नाही. चला मित्रांनो, आपण तरबंदी बघत बघत असं आलो इथं. हे बघा, इकडे पाण्यात टाकलं, एकदम क्लीन आहे. या साईडला बघा तुम्ही, या साईड पाणी सुद्धा काही चमत्कार आहे. म्हणजे किती विशेष आहे, विचार केला तुम्ही. फक्त एवढी जागा आहे बघा मध्ये, यात पण आहे, यात फुल काय. चला बघूया पुढे आपण. मित्रांनो, हे बघा, हे आता आपण पाण्यात टाका बघितलं, त्याचे पाणी क्लिअर आहे. हेच बघा, त्याच्या शेजारी थोडंच अंतर आहे, 20 फूट आहे, त्या वाळलेलं पाणी. टाका एकदम मस्त भरलं तुम्ही दाखवते. पाणी पिण्यासाठी योग्य पाणी पाणी पितात बघा, 100% देऊन तुम्ही. ठीक आहे, बघू शकता तुम्ही किती एकदम मस्त कोरलंय बघा चारी बाजून. चला पुढे बघा. मित्रांनो, आपण तिथून आलो, या साईडला बघा मंदिर आहे. चला आपण बघू किती बघा ना, भगवत होईल. चला बघू. चला मित्रांनो, आपण माथ्यावरती आहोत, तर महादेव मंदिर. चला आपण दर्शन घेऊ. हे आहेत आपले हनुमंतराय, हे आहेत आपले गणेश गणपती. हे काय ते आपल्याला सांगत नाही. इकडून एक काहीतरी आहे, इकडून पण हनुमंतराय आहे, स्तंभ आहे पूर्णपणे. हे बघ, बघू शकतो. आहे ना, आणि समोरच आहे इकडं महादेव मंदिर. हे आपला भागवत होय. चला दर्शन घेऊया. चला मित्रांनो, महादेवाचं दर्शन घेऊन आपण थोडं समोर आलो तिथं. तर हे मंदिर कशाचं आहे मला पण समजत नाही आहे. तुम्ही समजून सांगा किंवा म्हणजे हे करा, कमेंट करून सांगा की मंदिर कशाचं आहे. मित्रांनो,
आता आपण अर्धा गड फिरलेलो आहे. तर आपण जेवायला घरूनच आणलं होतं. तर काय काय आणलंय बघा इकडं. वांग्याचं भरीत, बटाट, चपाती खायचं आणि परत फिरायचं. चला आता जरा या निसर्गाच्या सानिध्यात थोडं वनभोजन करूया. चला या जेवायला, जेवून घ्या नाही तर उपाशी राहता. खात जा जरा जेवायला तुम्ही पण, आणि असं निसर्गात फिरत पण जा. चला जेवण करतो मी. इथं म्हणजे गडावर त्याच्यावर खायचीच मजा वेगळी असते. वा, हे लोणचं पाहिजे होतं, एक नंबर लागला असतं. चला जेवण करून घेतो आता.